यापुढे सन्मान आपण एका मंडळाला देणार आहोत ज्यांचं अतिशय ग्रासरूट लेवलला आपण म्हणतो की ते काम करतायत. मग ते ब्लड डोनेशन कॅम्प्स असू दे. आत्ताच त्यांनी पण एका ब्लड डोनेशन कॅम्प मध्ये जवळपास 320 युनिट्स त्यांनी जमा केले होते. आणि पण असं खूप सारं काम हेल्थ केअर सेक्टर मधलं विविध कॅम्प आयोजित करण्यासाठी ते करत असतात. की नॉर्मल मंडळ आपण जर बघतो की बाकीचे डीजे पार्टी आणि त्याच्यामध्येच असतात, पण ह्या मंडळासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे की त्यातले सुंदर काम करतायत. साईराज मित्र मंडळ यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करतो. आपण संपूर्ण टीमने इकडे यायचंय आणि आपला सन्मान स्वीकारायचंय. जोरदार टाळ्या साईराज मित्र मंडळ. आणि बघाल तुम्ही सगळी ही मुलं, तरुण आणि त्यांची सगळे वरिष्ठ साथीदाराची एकत्र मिळून ही टीम काम करते. त्यामुळे अशा मंडळांना सुद्धा आपण सपोर्ट केला पाहिजे जे हेल्थ केअर मध्ये, ब्लड डोनेशन्स मध्ये अगदी गावागावांमध्ये जाऊन आपलं काम करतात. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा. धन्यवाद. असंच काम आपण करत राहा. नमस्कार, मी गणेश कुटे, साईराज मित्र मंडळाचा मी सेक्रेटरी आहे. आणि या छान प्लॅटफॉर्मवर आम्हाला खरं तर तुम्ही आमंत्रित केलं, सन्मानित केलं. ते दिग्गजांच्या ज्यांनी आरोग्य क्षेत्रात एका मोठ्या लेवलवर ते आता काम करत आहेत, त्यांच्या हस्ते आम्हा तरुणांचा या ठिकाणी सत्कार होणं हे एक सत्कार तर आहेच, पण मला वाटतं म्हणजे आमचे जे आम्ही ठरवलेले कार्यक्रम आहेत त्यासाठी एक प्रेरणा देखील आहे. खरंच राईट मीडिया आणि रत्ना मॅडम व त्यांच्या संपूर्ण टीमचा या ठिकाणी आभार मानतो. आता ज्या प्रकारे आपले बोलले की मंडळ बोललं की एक वेगळी संकल्पना येते, ढोल ताशे डीजे असं सर्व असतं. पण साईराज मित्र मंडळाचं नेतृत्व जेव्हा एका मला वाटतं शिक्षित लोकांकडे जर कोणती संस्था असेल तर ती संस्था मला वाटतं खरंच योग्य दिशेने पाऊल टाकत असते. कोविडमध्ये मला 1-2 मिनिटं फक्त घेतो. कोविडमध्ये जेव्हा सर्वात जास्त रक्ताची गरज होती केईएम आणि सर्व या रुग्णालयांमध्ये, तर आम्ही केमच्या जवळच्या मंडळमध्ये शिवडीमध्ये बेसिकली आमचं मंडळ आहे. तर आपण कोविडमध्ये आपला पहिला ब्लड कॅम्प वर्षी सुरू केलेला आणि 116 जणांनी तेव्हा पहिलं ब्लड डोनेशन केलेलं आणि 116 म्हणजे कोविड मधला खूप मोठा आकडा होता. त्यानंतर हा आकडा वर्षानुवर्ष वाढत गेला आणि यंदा 23 मार्च 2025 रोजी जे आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलं त्यामध्ये 319 रक्तदात्यांनी रक्तदान केलं. यामागची एक छोटीशी संकल्पना अशी आहे की क्रिकेटच्या माध्यमातून फक्त एंटरटेनमेंट होतं असं नाहीये, पण भारत एक क्रिकेटला धर्म मानणारा देश आहे. तर साईराज मित्र मंडळाची बेसिकली संकल्पना अशी होती की आम्ही एक क्रिकेट स्पर्धा आयोजित करतो सर, ज्यामध्ये 20 संघांना आम्ही निमंत्रित करतो आणि ज्या 20 पैकी 16 संघ जे पर टीम 10 जण ब्लड डोनेट करतात, त्या 16 संघांनाच आम्ही ती क्रिकेट टुर्नामेंट खेळण्याची संधी देतो. तर ही एक वेगळी संकल्पना आम्ही 2020 साली सुरू केली आणि त्याचा आकडा यंदा 319 वर पोहोचला आहे. आम्ही आशा करतो की भविष्यात 1000 आणि त्याही पलीकडे जाऊन रक्तदानाची संख्या आम्ही वाढवण्याचा एक ब्लड डोनेशनचा अवेअरनेस पण क्रिएट करण्याचा आम्ही हा प्रयत्न करत आहोत. आणि सांगायला आवडेल यंदा सकाळ, लोकमत आणि प्रहार या मराठी वृत्तपत्रांनी देखील याची नोंद घेतली. थँक्यू सो मच रचना मॅडम आणि सर्व टीमचा मी या ठिकाणी आभार मानतो. आणि साईराज मित्र मंडळ एक टीम म्हणून सर्व आम्ही काम करत असतो. खूप मोठे टास्क असतात या सर्व मंडळांना एकत्रित करून ब्लड डोनेशन करणं. थँक्यू सो मच. तुमच्या कौतुकाची थाप मिळाली तर नक्कीच साईराज मित्र मंडळ पुढेही असंच काम करत जाईल. धन्यवाद. थँक्यू. नक्कीच. आणि मला वाटतं फक्त कौतुकाची थाप नाही, तर इथे असलेल्या मान्यवरांना मी विनंती पण करेन रचना मॅडमच्या माध्यमातून, अमित सरांच्या माध्यमातून, की आपण यांच्या पाठीशी आर्थिक दृष्ट्या सुद्धा मला वाटतं उभं राहायला पाहिजे. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा त्यांच्यासाठी.